धनगर जमातीच्या एसटी आरक्षणासाठी राज्यस्तरीय नियोजन बैठकीचे शिर्डीत आयोजन। धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी आरक्षण मिळावे या न्याय आणि घटनात्मक मागणीसाठी धनगर योद्धा दीपक भाऊ बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या एसटी आरक्षण मुक्ती संग्रामाला नवसंजीवनी देण्यासाठी शिर्डी येथे राज्यस्तरीय नियोजित बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यशवंत सेना अहिल्यानगर जिल्हा प्रमुख विजय तमनर व उद्योजक शंकरराव कोळेकर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। आझाद मैदान मुंबई येथे होणाऱ्या ऐतिहासिक धनगर एसटी आरक्षण मुक्ती संग्रामाच्या लढ्याच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। चलो शिर्डी या प्रेरणादायी हाकेला प्रतिसाद देत राज्यभरातून धनगर समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। समाजाच्या हक्कासाठी एक संघपणे लढण्याचा निर्धार यावेळी होणार असल्याचे सांगितले जात आहे। ही राज्यस्तरीय बैठक बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत साई पालखी निवारा निघोज निमगाव शिर्डी या ठिकाणी नियोजित केली आहे। धनगर समाजाचा हा लढा केवळ आरक्षणासाठी नसून सामाजिक न्याय, अस्तित्व आणि पुढील पिढ्यांच्या भविष्यासाठीचा लढा आहे। समाज एकजुटीने रस्त्यावर उतरल्याशिवाय हा हक्क मिळणार नाही। बैठकीत मुंबई आझाद मैदान येथे होणाऱ्या आंदोलनाच्या नियोजनाबाबत जबाबदाऱ्या वाटप, जनजागृती, तालुका व जिल्हा स्तरावर संघटन मजबूत करणे, युवक व महिलांचा सहभाग वाढवणे यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। धनगर समाजाचा एसटी आरक्षण लढा आता निर्णायक टप्प्यावर असून राज्यस्तरीय नियोजन बैठकीस धनगर बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शंकरराव कोळेकर व विजय तमनर यांनी केले आहे। महासत्ता न्यूज शिर्डी।